अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला आज ना आपण बनवणार आहोत ती कांदा बिर्याणी। तर चला लागूया तयारीला। तर आता ही कुकर मध्ये आपल्याला बनवायची आहे, त्यामुळे कुकर लागणार। आता याला कुकरला मी गरम करून घेते, पाणी येतात आहे ते काढते आधी। कुकर आपला गरम झाला की मग त्याच्यात आपण एक एक जिन्नस टाकणार आहोत। तर कांदा बिर्याणी बनवायची आहे म्हणजे आपल्याला लागणार आहेत ते कांदे। तर हे असे छोटे छोटे कांदे आहेत, हे आपल्याला लागणार आहेत। तांदूळ धुवून ठेवलेला आहेच, आणि त्यात लागणार आहे तो आपल्याला खडा मसाला, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, शिमला मिरची, हे सगळे जिन्नस आपल्याला लागणार आहेत। तर आता कुकर आपलं तापलंय, तेल घालून घेऊया। आता बिर्याणीसाठी आपल्याला लागणार पाणी, तर ते पाणी सुद्धा गरम घालायचंय। तर मी पाणी गरम करायला ठेवते। तेल आपलं तापलंय, ह्यात घालायची मोहरी, मोहरी तडतडली, हिंग घालायचंय, जिरं, आणि आता हा खडा मसाला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। लसूण घालायचा, आलं, आणि हा बारीक चिरलेला कांदा। आता हे कांदा वगैरे हा घातलाय तो आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। गॅस बारीक करायचा। कांदा परतला गेला की मग आपल्याला घालायचे त्यात टोमॅटो घालायचा। आणि आता ह्याच्यामध्ये ना परतताना हा मसाला बनवून थोडीशी कोथिंबीर ह्याच्यात घालायची, मग नंतर आपण गार्निश साठी वरती मग घालता येईल। कढीपत्ता घालायचा आहे। आता यात मी थोडस घालणार आहे ते मीठ, म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल। आता बघा मसाला आपला परतला गेलाय। आता पाणी आपलं तापलेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। आता हा मसाला आपला परतून झाला, याच्यामध्ये शिमला मिरची घालायची, गॅस बारीक करते, आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। हा एक मसाला मी वाटून ठेवलेला आहे। याच्यामध्ये सुकं खोबरं, लवंग, मिरी, दालचिनी आणि सगळा असा मसाला खडा मसाला आहे तो, आणि मिक्स करून म्हणजे खोबरं भाजून असा त्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे। हाही आपल्याला लागणार आहे। आता याच्यात घालते हळद, तिखट, काश्मीरी मिरची पावडर, आणि थोडासा गोडा मसाला। हा मसाला एक आपल्याला 2-3 चमचे घालून घ्यायचा आहे। लागला तर पुन्हा घालता येईल, आता बघूया किती कसं होतंय त्याचं मसाल्याचं प्रमाण। आता मसाला रेडी झाला, याच्यात आता घालायचे आपण चिरून ठेवलेले कांदे, म्हणजे सालं काढले, फक्त अख्खाच कांदा घ्यायचा, ह्याच्यामध्ये बारीक करायचा नाही। आता हे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत, हे आता आपल्याला घालून घ्यायचे।
मगाशी याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं, पण आपल्याला लागलं तर परत घालायचंय, कारण मी कांदा परतावा म्हणूनच घातलं होतं. जर कमी वाटल्यास आपण पुन्हा घालून घ्यायचंय. मीठ घालायचंय पुन्हा 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा, म्हणजे 1.5 चमचा लागेल आता. आणि आता हे गरम पाणी आपण करत ठेवलेलं होतं, ते गरम पाणी घालून घ्यायचंय. गरम पाणी सुद्धा बेताने घालायचं, कारण आपली हे घातलंय याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण बेतानेच घालणार आहोत. कारण हे जे धुवून ठेवून आपण तांदूळ जे आपण घातले होते ते आपल्याला शितकड अशी होतील असं शिजवायचंय, अगदी लगदासारखं नाही शिजवायचं. आता याला मी झाकून ठेवणार आणि 3 ते 4 शिट्या ह्याच्या करू. चला, आता कुकर आपला झालेला आहे. तर आपली जी बिर्याणी बनवलेली आहे त्याच्यावरती वरती गार्निशिंग करायला छानपैकी वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि हे जे काजू आहेत, बेदाणे आहेत, हे आपल्याला जरा तळून घ्यायचे. तर ते आधी तळून घेते. तेल घालायचं याच्यात. थोडासा काजूचा रंग बदलला ना की मग म्हणजे त्याच्यातला खवटपणा तोही जरा थोडा कमी होतो आणि दिसायला छान दिसतं ते. आता हे काजू काढून घ्यायचे. आणि आता ह्याच तेलामध्ये आपल्याला मनुकाही थोड्या तळून घ्यायचे. जरा या तळल्या की अशा फुलतील चांगल्या. गॅस बंद करायचा. आता गॅस कुकर आपला झालेला आहे. तर आता उघडायला घेऊया. तर बघा, ही आपली बिर्याणी तयार झाली. तर ह्यात घालायची आपल्याला कोथिंबीर. आणि तळलेले काजू, बेदाणे, हा बघा, हा भात आहे ना असं व्यवस्थित जरा असं मोकळा झाला ना की ते छान लागतं. चला, आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर बघा, तुम्ही पण अशी बिर्याणी बनवून, कांदा बिर्याणी कशी झाली आहे बघा. आणि तुम्ही पण नक्की करून मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा हा, कशी बनली आहे बिर्याणी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ पुढचे बघायला मिळतील. तर चला, पुन्हा भेटूया आपण. बाय.